शिंदे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। शशिकांत शिंदेजी, स्वागत तुमचं। उद्धव ठाकरे विधान परिषदेसाठी इच्छुक नाहीत, त्यामुळे आता अंबादास दानवे यांचं नाव विधान परिषदेसाठी जाहीर करण्यात आलेलं आहे। तुमच्याशी या संदर्भात काही चर्चा झाली होती का आणि अंबादास दानवे यांच्या नावाला तुमचा होकार असेल? नाही, माझ्याशी काही चर्चा झालेली नव्हती त्यांची, परंतु ज्या वेळेला आपल्या राज्यसभेच्या निवडणुकीच्या संदर्भातून महाविकास आघाडीतर्फे आदरणीय पवार साहेबांना एकमताने त्या ठिकाणी निवडणुकीच्या संदर्भात नावाची घोषणा झाली आणि बिनविरोध झाली, त्यावेळेलाच पक्षाच्या वतीने आदरणीय पवार साहेबांनी, सुप्रियाताई, आम्ही सर्वांनी असा निर्णय घेतला की विधान परिषदेला शिवसेनेचा जो उमेदवार असेल उद्धव ठाकरे साहेबांनीच करावा असं आमची सर्वांची इच्छा होती। परंतु त्यांनी आता अंबादास दानवेंना दिली असेल, अंबादास दानवेंचा विरोधी पक्षनेते म्हणून केलेलं कामकाज अनुभव आहे, विधान परिषदेचा मराठवाड्याचा आक्रमक नेता आहे, त्यांना संधी दिली असेल तर आमची काही हरकत नाही। शेवटी आम्ही शिवसेनेचा जो उमेदवार असेल त्याला सहकार्याची भूमिका करायची, त्यांना पाठिंबा द्यायचा आम्ही अगोदर जाहीर केलेला आहे। शशिकांतजी, मात्र तिथे हर्षवर्धन सपकाळ असं म्हणतात की काँग्रेस यामध्ये उमेदवार देईल। आता तुम्ही आणि ठाकरे या ठिकाणी एकत्र असणार आहेत, म्हणजे तुम्ही देखील अंबादास दानवे यांना सहकार्य करणार, मग काँग्रेस तिथे एकटी पडेल, अर्थात त्यांचा उमेदवार निवडूनही त्या ठिकाणी येऊ शकत नाही, तर काँग्रेसनंही समजुतीने घ्यावं असं तुम्हाला वाटतं का? आता ही घोषणा जरी त्यांनी मी ऐकलेलं नाही त्यांनी अशी घोषणा केलेली, पण मला वाटतं की ज्या वेळेला अशा प्रकारची इच्छा प्रत्येक पक्ष व्यक्त करत असतो, आम्ही केलेली नाही, पण कोण करत असेल मित्र पक्ष तर त्याच्यावर आम्ही चर्चा होते आणि चर्चा झाल्यानंतर मग तिथे एकमताने मग निर्णय होतो। मला वाटतं की उद्यापर्यंतचा दिवस आहे, अजून अशा प्रकारच्या चर्चा करत असताना उद्धवजी ठाकरे असतील त्यांच्या पक्षाचे नेते काँग्रेसवाल्यांशी बोलतील आणि त्यांना वाटलं तर आम्ही पण त्याच्यावर चर्चा करण्यामध्ये सहभागी होऊ। म्हणजे तुम्ही हर्षवर्धन सपकाळ किंवा काँग्रेस बरोबर या संदर्भात चर्चा कराल? पहिले त्यांनी चर्चा करून द्या, त्यांना चर्चा करताना वाटलं की आपण एकत्र आता महाविकास आघाडीच्या सगळ्यांनी बोलसून चर्चा केली पाहिजे तर मग आम्ही पण त्यात सहभागी होऊ। जी, धन्यवाद शशिकांत शिंदे। विधान परिषदेसाठी काँग्रेस आपला उमेदवार देणार असं हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटलं। त्यासाठी हर्षवर्धन सपकाळ सध्या दिल्लीमध्ये आहेत आणि पक्ष श्रेष्ठींशी चर्चा करून या संदर्भातला निर्णय घेऊ असं सपकाळ म्हणाले।